प्रेज द लॉर्ड. या आपण आज पुन्हा एकदा त्या जिवंत परमेश्वराची आराधना करूया. आपण सर्वजण डोळे बंद करून प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. तुझे आभार मानतो राजा. तू खरोखर सारी सृष्टीचा मालिक आहेस परमेश्वर. तू आमचा सहारा आहेस माझ्या बाप्पा. तू आमचा अब्बा बाप्पा आहेस. आम्ही तुझी आराधना करतो, तुझं स्तवन करतो माझ्या राजा. धन्यवाद हो, धन्यवाद तुला आम्ही सर्व उंचावतो. धन्यवाद सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारे सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारे सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. आहा हा हा हालेलुया, आहा 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 हालेलुया, आहा हालेलुया, आमेन. हो, धन्यवाद राजा. संपूर्ण सृष्टीला फक्त तुझाच सहारा आहे माझ्या परमेश्वरा. आम्ही तुला उंचावतो माझ्या परमेश्वरा. तुझ्याशिवाय परमेश्वर आम्ही काही नाही माझ्या राजा. हो, धन्यवाद येशू राजा. तुझी आराधना करतो माझ्या परमेश्वरा. धन्यवाद येशू. धन्यवाद पिता परमेश्वरा. धन्यवाद पवित्र आत्मा. हो, धन्यवाद. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. आहा हा हालेलुया, 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 आहा हालेलुया, आहा हालेलुया, होय परमेश्वर, तुझ्या हाताने तू आम्हाला बनवलेस माझ्या परमेश्वरा. तुझी करुणा, तुझी दया, तुझी कृपा आमच्यावर सदैव असते माझ्या परमेश्वरा. तुला आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा. हो, धन्यवाद येशू राजा. तुझी आराधना करतो माझ्या परमेश्वरा. तू पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा आहे. हो, धन्यवाद येशू. हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा. तन मन धन हमारा तेरा है, इस शैतान को छूने न देना.
आम्हाला नेहमी तुझ्या जवळ ठेवतोस परमेश्वरा. म्हणून तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. तू खरोखर अद्भुत आहेस. तुझ्या संपूर्ण विश्वाचा परमेश्वर पिता तू अब्बा बाप्पा आहेस माझ्या. तुझा मी हा गौरव करतो. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना. अब दूर नहीं है किनारा, धीरज को सागर में खोने न देना. आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा धन्यवाद परमेश्वर. खरोखर तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावतो परमेश्वर. तू महान आणि अद्भुत परमेश्वर आहे. तू आज आमच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करतोस राजा. तू आम्हाला आशेने भरतोस माझ्या परमेश्वर. म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा. आम्ही सर्व मान महिमा गौरव सन्मान स्तुती तुला आणि तुला देतो परमेश्वर. हेच परमेश्वर हे जे स्तुती आराधनेचे यज्ञ प्रभूजी आम्ही तुला अर्पण करतो. याचा स्वीकार तू कर. सर्व गौरव तुला देऊन परमेश्वर. ही प्रार्थना विनंती येशूच्या अति प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणता येते. आमेन. लॉर्ड प्रियांनो, आता ही साक्षीची वेळ आहे. तर आपण सर्वजण आपल्यामध्ये आज नंदा कदम आंटी आहे त्यांची साक्ष ऐकूयात की जे देवाने त्यांच्या जीवनात कशा प्रकारे कार्य केलं. आपण ते सर्वजण ऐकूयात. देवाने खूप माझ्या जीवनात कार्य केले. मला खूप या लॉकडाऊनमध्ये मला काळजी पडलेली होती. माझं कसं व्हायचं काय व्हायचं. आम्ही दोघी मायलेकीन आणि एक नात, आम्ही तिघीच जणी. घरात माणसं पण नव्हते. काय करावं हे काळजी पडली. देवाने खरंच काळजी घेतली आमची. तर आता हे लॉकडाऊन तर पडलं, काम नाही, कसं व्हायचं, काय खायचं, पैसे पण नाही, पगार झालेली नाही, काय करावं ही अशी चिंता वाटली होती मला. तर खरंच माझं हृदय जाणलं देवानं. पास्टरद्वारे कार्य झालं. पास्टरला आमचे चेहरे दिसले. पास्टरला काहीतरी जाणवलं म्हणून पास्टरनं आडमीला फोन केला. तर विचारा कुणाला काय झालं काय नाही. मला चेहरे दिसले म्हणून सिस्टरला मी फोनच लावणार होते, कुठून तरी मदत मिळेल का सिस्टर म्हणून. तर त्या दिवशी ते म्हणायच्या अगोदर त्यांचाच मला फोन आला, आंटी काही अडचण हवे का. तर मी काही अडचण आहे का तुम्हाला. तर म्हणलं हो सिस्टर मला अडचण आहे, राशन नाही घरामध्ये. तर बरं 2 दिवस थांबा एवढ्याच बोलले ते. तर खरंच पास्टरनं आमची काळजी घेतली. पास्टरनं घरपोच राशन पोहोचलं म्हणून देवाला धन्यवाद देतो. पास्टरचे आभार मानतो. तर तिथून मग सुरुवात झाली. कुठून काय माहीत नाही. दोघा तिघांनी घरपोच राशन पण आम्हाला आणून दिलं. भाजीपाला पण आणून दिला. घरामध्ये कशाची कमी पडलेली नाही घरामध्ये. देवाला धन्यवाद देतो. खरंच देव खूप महान आहे. तसंच तिथून आणखीन पुष्कळ चमत्कार झाले. पटणाला माझी मॅडम राहते, तिकडं ते डिलेवरीला गेली आणि तिनं पण आंटी म्हणली काय चाललं काय नाही म्हणून असं विचारलं. तर मी म्हणले ठीक आहे, तर आता काय करायचं का म्हणायचं. नाही आंटी तुम्ही काळजी करू नका, तुमचा अकाउंट नंबर द्या, मी तुमचा 3 महिन्याचा पगार पाठवतो. त्याने 3 महिन्याचा पगार पाठवला. मी खरंच एवढी आनंदात झाले की देवा हे काय तुझी महिमा. तर देवानं खरंच खूप कार्य केलं. त्याच्यामधून पहिला देवाला 10वा भाग मी काढला त्याच्या भांडारात पेरण्याकरता. तर देवानं ते पण मी देव खरंच कुणाचा ऋणी राहत नाही. देवानं ते पण दुसऱ्या दिवशी मला परत तेवढेच पैसे रिटर्न आले. यांचा फोन आला मला 5 महिन्यापूर्वी. असा फोन नव्हता काय नव्हता. यांचा फोन आला. मला म्हणले तू काळजी करू नको. तर मी गप्पच राहिले. मला खूप रडायला येत होता आता यांना काय सांगू म्हणून सनी. तर त्यांनी काळजी करू नको अकाउंट नंबर पाठव. तर त्यानं मला 1000 रुपये परत पाठवले. तर खरंच देवाला धन्यवाद देते. ते म्हणले काळजी करू नको मी येते या 2-3 दिवसामध्ये. तर सगळा गौरव देवाला देते.
कालचा संदेश पण मी विचार करते, कालचा संदेश पण मी रोज म्हणत होते, पास्टरद्वारे देवा आम्हाला संदेश पोहोचू दे, आजची प्रार्थना असते असं मी बोलले होते. तर देवानं संध्याकाळवर खरंच ते संदेश पूर्ण प्रार्थना, स्तुती, आराधना माझ्यापर्यंत पोहोचली. म्हणून देवाला सगळा गौरव देतो, मान महिमा गौरव देतो. आणि प्रेज द लॉर्ड. आता जसं आपण नंदा कदम आंटी यांची साक्ष ऐकली की परमेश्वराने त्यांच्या जीवनात किती महान रीतीने कार्य केलं, आणि जसे आपले पास्टर त्या घरामध्ये प्रार्थना करत असताना परमेश्वर त्यांना देखील पवित्र आत्म्याद्वारे सांगत आहे, त्यांचा वापर करत आहे. तर खरोखर माझ्या प्रियांनो, तर तुम्ही देखील परमेश्वरावरती विश्वास ठेवा. जसं आज त्यांच्या जीवनात साक्ष घडली तर तुमच्याही जीवनात घडेल. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊयात. प्रेज द लॉर्ड. शिष्यांनो, आता ही वचनाची वेळ आहे. तर आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास उपस्थित आहेत. तर आपण सर्वजण मिळून त्यांचं स्वागत करूयात आणि वचनाकडे आपण लक्ष लावूया. प्रभूची स्तुती असो. My dear brothers and sisters, तर माझ्या प्रिय भावांनो I'm बहिणींनो, really glad to come once again and to watch you all. आणि मी खरोखर पुन्हा एकदा येऊन मी आनंदी आहे तुम्हा सर्वांना I पाहून. greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. मी तुम्हा सर्वांचं अद्वितीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुमचं Our God is अभिवादन a करतो. gracious God. आपला परमेश्वर महान परमेश्वर आहे. He is a loving God. तो प्रेमळ He परमेश्वर is a आहे. compassionate God. तो कृपाळू म्हणजे तो And कनवाळू He is God परमेश्वर of आहे. who disciplines, my dear आणि तो people. शिस्तीचा Amen. परमेश्वर And आहे. as we all are disciples, we are learning, we all want to learn more and more. And the deeper of worship, my dear people, we need to really want to become like a disciples. We need to receive the word. आणि जसं आपण शिष्य आहोत माझ्यापर्यंत आपल्याला जास्तीत जास्तच्या वचनामध्ये आपल्याला वाढायचंय, ऐकायचं आणि आपल्याला त्या शिष्यांप्रमाणे बनायचे. So we all just look to God and we all pray, and this we proceed to the word of God. आपण देवाच्या वचनाकडे वळण्यावर आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. Oh gracious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पिता, again we all come before your throne of grace, O Master. आम्ही पुन्हा एकदा तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Father, I pray पिता, मी प्रार्थना करतो once again, पुन्हा एकदा speak to your people. तुझ्या लोकांशी तू बोल. Speak the things what is important for their lives. त्यांच्या जीवनासाठी काय महत्वाचं आहे त्या गोष्टी तू बोल. And what is the important of their life concerning you, O Master. आणि तुझ्या बाबतीत परमेश्वर त्यांच्या जीवनाद्वारे काय महत्वाचं ते तू बोल. Reveal through the word of God, देवाच्या Master. वचनाला तू प्रगट कर. Help us, Holy Spirit, पवित्र आत्मा तू मदत that कर, we may all worship in spirit and truth more and more. जेणेकरून आम्ही सर्वजण जास्तीत जास्त खोलवर जाऊन आम्ही पवित्र आत्म्याची आम्ही स्तुती आणि आराधना करू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये Thank असू you, दे. Lord. In धन्यवाद. Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. So, my dear brothers and sisters in Christ, तर ख्रिस्तामध्ये माझ्या सर्व भावांनो बहिणींनो, amen, and really a very excitement, the word we are sharing, and I believe you all are learning, and I could see your messaging, we are blessed by the message, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आपण मी पाहते की तुम्ही प्रत्येक जण याच्यामध्ये सहभागी होताय, प्रत्येक जण संदेश पाहताय, त्याला प्रत्युत्तर करताय, ग्रुपवरती मेसेजेस टाकताय, हे पाहून मला फार आनंद वाटत I'm आहे. really happy that you are watching the discipleship meeting. आणि मला हे पाहून फार आनंद होतो की तुम्ही सर्वजण आपली जी शिष्य सभा आहे त्याचा संदेश तुम्ही पाहता. Amen. So, my dear people, we are in the subject of the worship. तर आपण आराधना या विषयावरती I mean, आहोत. see, the worship is such a thing, my dear people, and as we all know, as the Holy Spirit led, we all are worshiping 3 times a day for the 2 weeks, my dear people. जसं आपण या 2 आठवड्यांमध्ये जसं पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केल्यानुसार आपण देवाची स्तुती व आराधना करत आहोत. Amen. And I could see also we enjoying the presence of the Holy Spirit as we are worshiping God, my dear people. आणि मी हेही पाहते की जसं आपण देवाची स्तुती आराधना करत असताना आपण त्याच्या सानिध्यामध्ये आपण आनंद करत Amen. आहोत. And when we worship, it breaks down the every shackle of the power of the devil, my dear people. आणि जसं आपण आराधना करतो माझ्यापर्यंत सैतानचे प्रत्येक जे साखळ दंड आहे तो मोडत Yes, many आहे. times we say, oh, we have only praise. No, my dear, when you are worshiping God, when you are praising God, the power of the devil is just breaks, my dear people. The chain of the devil, it breaks, my dear people. कधी कधी आपण म्हणतो की नाही फक्त प्रार्थना, पण नाही माझ्या प्रियाला, आपल्याला स्तुती आणि आराधना जसं आपण करतो त्यावेळेस त्या प्रत्येक सैतानाचे जे म्हणजे साखळ दंड आहे मोडले Amen. जातात. And really, it's a giving of great immense joy, my dear people, like to share you to the word of God how important the worship to God, my dear people. आणि तो आपल्याला एवढा मोठा असा तो आनंद देतो की कशा प्रकारे आपण त्याची आराधना केली Amen. पाहिजे. So, my dear people, first of all, I want to encourage you all, my dear people. This body is formed for
to worship God. आणि सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे आपलं जे शरीर आहे ते देवाच्या गौरवासाठी त्याच्या आराधनेसाठी Amen. बनवलेलं आहे. Just look to the cross of Calvary, my dear people. तर काल्वरीच्या वधस्तंभाकडे पहा. Amen. That the body which was broken on the cross, ज्या वधस्तंभात जे शरीर मोडण्यात आलं amen, it was totally marred, it was totally shattered, it was whipped, my dear people. आणि ते शरीर पूर्णपणे मोडण्यात आलं, ठेचण्यात आलं, त्या ठिकाणी पूर्ण फटके देण्यात आले. It was nailed, it was in the nail on the hands and the legs, and they put a crown of thorn, they pierced in the rib, my dear people. आणि त्याच्या दोन्ही हाताला त्यांनी खेळ ठोकले, पायाला खेळ ठोकले, त्याच्या पोटामध्ये त्यांनी भाला भोकसला आणि डोक्यावरती त्याच्या काट्याचा If मुकुट लावला. you see carefully, if you just close your eyes and go into the spiritual realm, my dear people, and see the Jesus body which is hung on the cross, my dear people, you will see the whole body is totally like a net, like it was in the body, my dear people. We cannot see the flesh, but we see the more of the whipping on the body, my dear people. आणि माझ्या प्रियांचं आपण वधस्तंभाकडे लक्षपूर्वक जर आत्मिक आपल्या नजरेने जर पाहिलं तर आपल्याला दिसेल त्या ठिकाणी की जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर जे आहे ते पूर्णपणे जाळीप्रमाणे झालं होते, जे ज्याच्यामध्ये फक्त त्याला फटके मारलेले त्याचे फक्त आपल्याला ते दिसत होते. Amen. And when you look to, my dear people, and when you sense that fire has to burn inside of our heart, my dear people. आणि ज्यावेळेस आपण त्या वधस्तंभाकडे येशूचं हे सर्व पूर्ण शरीर पाहतो तर आपल्या हृदयामध्ये अशी आग लागली पाहिजे, It has to burn. ते पेटलं पाहिजे. Amen. So why? Because what Jesus did on the cross of Calvary, it was a purpose to be fulfilled, my dear people. आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की ज्या उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा जीव दिला ते उद्देश पूर्ण व्हायला To take पाहिजे. away the whole sin, the condemnations, all the pride and everything he took on the cross, my dear people. आणि त्या कालवरच्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व जगाचे पाप, दंड, अज्ञान सर्व काही त्याने त्या ठिकाणी So the घेतले. body was the body which was totally like bruised, my dear people. It is our body. Our body is supposed to be totally bruised, totally like whipped, my dear people, because the sin is in us, my dear people. And but see, Jesus on the cross of Calvary, he by shedding his blood, by taking the whip and the nailing himself, my dear people, he gave us a new body, my dear people. आणि माझ्या प्रियानं ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती आहे, कदाचित आपण त्या ठिकाणी ती आपली जागा होती आणि आपल्याला ते आपण घायाळ व्हायला पाहिजे, पण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी ते सर्व काही Just मरण think that सोसलं. your body is on the cross. फक्त विचार करा किंवा कल्पना करा की आपण स्वतः वधस्तंभावरती Because आहोत of your sin, you was hung as a two robber, my dear people, next to Jesus. आणि येशूच्या बाजूचे ते दोन चोर त्या ठिकाणी टांगले होते. I mean, just watch, my dear people. We are the one, my dear people. We supposed to be hung, my dear people. We supposed to be totally our body. But see, Jesus' body and our body is now, at present, is for the glory of God, my dear people. तर माझ्या पिढीने फक्त कल्पना करा की त्या ठिकाणी त्या वधस्तंभावरती आपण असतो तर काय झालं असतं, आणि त्या ठिकाणी जसं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे काही उद्देश आहे तो आणि आपला फार वेगळा आहे. प्रभूचा शरीर, येशूचा शरीर, body of Christ of Jesus. तर ख्रिस्ताचं शरीर आहे And look to your body now. आणि आता आपल्या स्वतःच्या शरीराकडे पहा. Amen. Why he did? त्याने का केलं Why he given us that clothing of blood on our lives? आणि त्याने आपल्या जीवनासाठी त्या रक्ताचा झगा का दिला, Why he has given this life? त्याने आपले हे जीवन का दिलं, One purpose. एकच उद्देश आहे. Why? This body need to worship God, my dear people. आणि हे जे शरीर जे आहे ते देवाची आराधना करणं We need गरजेचं to आहे. worship more and more, my dear people. आपण जास्तीत जास्त त्याची आराधना केली Amen. पाहिजे. What else, my dear people? God, everything He has done to fulfill that we may worship God and praise God more and more, my dear people. आणि दुसरा काही उद्देश माझ्या प्रिय, फक्त आपण जास्तीत जास्त परमेश्वराची आराधना करा एवढेच उद्देशाने This केलेलं आहे. body is to worship God, my dear आणि people. हे जे शरीर आहे ह्या शरीराने देवाचं आराधना केलंच Oh, पाहिजे. hallelujah. This body is. We need to really take care, my dear people. आणि म्हणून आपल्याला शरीराची खरोखर काळजी घेतली पाहिजे. Hallelujah. So we Amen. go into the more word, my dear people. तर आपण अजून पुढे This वचनाकडे is the वळूया. everything when I was just praying, when I was worshiping, my dear people. That's the things when the Spirit of God speaks to me, and I want to share, and I share to you, my dear people. आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस मी प्रार्थना करत असताना, देवाची आराधना करत असताना जो पवित्र आत्मा मला सांगितलं त्याच गोष्टी मी तुम्हाला Amen. सांगत So आहे. we are in the subject of, my dear people, worship, and we are into the the priest, my dear people. What is the role
temple of the priest, and we are entered into such a deep, my dear people, where from the Samuel chapter about the Saul's life we are meditating, my dear people. जसं माझ्या प्रियानं आपण आराधना हे विषय शिकत आहोत, आपण याजकाची भूमिका काय आहे आपण ते पाहत असताना त्याच्यानंतर आपण शमूएल संदेशाद्वारे आपण शौलाचे I जीवन mean, शिकत it's just आहोत. one, just remind the word we'll take once again. The First Samuel 15:1 verse, and Samuel said to Saul, "The Lord has sent me to anoint you king over his people Israel. Now therefore listen the word of the Lord." आणि जसं आपण 1 शमूएल 15:1 पुन्हा एकदा पाहूयात की शमूएल शौलास म्हणाला, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक याजवर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावयास मला पाठविले होते, तर आता परमेश्वराचे म्हणणे Now it's ऐक. a clear word comes to the Samuel prophet. He says, "Listen to the word of God, my dear people." आणि आता या ठिकाणी शमूएल संदेशाद्वारे शौलाला परमेश्वराचं जे वचन आहे ते अगदी स्पष्टपणे आलेलं होतं. Amen. Listening is very important. म्हणून हे ऐकणं फार महत्वाचं Amen. आहे. And listening and obeying is important, more important. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऐकून त्यानुसार वागणे. Amen. आमेन. Listening the word of God is important, but listening and obeying also is important, more important to affect your spiritual life more, my dear people. जसं ऐकणे महत्वाचे, परमेश्वराचं ऐकणं महत्वाचं, त्याचबरोबर परमेश्वर जे सांगत आहे त्याच्या आज्ञा पालन करणे जास्तीत जास्त If you only महत्त्वाचं आहे. listen the word of God, the spiritual effect will be not there of worship. जर आपण फक्त ऐकत जर असतो तर आपल्यामध्ये ते आत्मिक जो प्रभाव असतो तो आपल्या जीवनावरती नसणार. Amen. When you only listen the word of God, it born to many a times you not be a doer or obedience to the word of God. We might enter into the sin, my dear people. आणि जर आपण फक्त ऐकणारे जर असलो तर आपण जर करणारे नसणार तर आपण कदाचित त्या पापामध्ये आपण प्रवेश करू Amen. शकतो. And it might also, my dear people, that when we listen the word of God and obey, not half. We need to obey full what the word of God says. Many a times we take it, the obedience into granted. Little we do and little we say, okay, God can understand. No, God wants full obedience from our life, my dear people. तर माझ्या प्रियाने जसं काही आपण कधी कधी असंही करत असतो की आपण देवाचा शब्द ऐकतो पण आपण जसं आज्ञा पालनाची गोष्ट येते त्याचा पूर्ण आज्ञा पालन न करता फक्त अर्धवट करतो आणि म्हणतो की हो परमेश्वर समजून घेतो. Amen. When the word comes, we need to listen and to obey, my dear people. ज्यावेळेस त्याचा शब्द येतो तर आपण ऐकलं पाहिजे आणि केलं It पाहिजे. is not the word, my dear people, coming from the any stardust or from the news magazines or any paper. No, the word of God comes from the heaven, which is written in the Bible, Holy Bible, and the word comes for us, my dear people. आणि जो हा शब्द आहे माझ्या प्रियान तो कुठल्याही न्यूज पेपर मधून वर्तमान म्हणजे नाही का बातम्यांमधून कुठून येत नाही तर हा स्वर्गातून थेट स्वर्गातून जो पवित्र शास्त्र आहे त्याच्यातून आलेला हा शब्द So आहे. we need to give respect and obedience to the voice of God, my dear people. What God want to speak to me, my dear people. आणि म्हणून आपण त्या शब्दाला परमेश्वराचा मान दिला पाहिजे की आणि ऐकलं पाहिजे की माझ्याशी परमेश्वर काय बोलू That's इच्छितो. what Samuel said. Listen to the word of God. That was what Samuel said to Saul, my dear people. आणि म्हणून या ठिकाणी शमूएल संदेशा शौलाला म्हणाला की परमेश्वराचे म्हणणे ऐक. Amen. So I will not go into again all that. You all know, if you want to really want to listen to the word of God, you can see the back previous YouTube messages. You can understand, my dear people. आणि जर तुम्हाला याच्या अगोदरचा संदेश पुन्हा पाहायचा असेल तर तुम्ही YouTube चॅनलवरती जाऊन ते पाहू शकता. Hallelujah. So we'll go into the 1 Samuel 15, 18 and 19, 18 onwards, my dear people. तर आपण 1 शमूएल 15:18 पुढे पाहूया. Now, my dear people, you all know what happened, my dear people. Like Saul went and he killed all the Amalekites, and he brought some of all the cattle and the sheep, good fatters, and he brought it that we may offer to God, my dear people. जसं माझ्यापर्यंत प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे की शमूएल संदेश त्या शौल जो आहे त्या ठिकाणी जसं अमेरिकनशी लढाईला तो गेला आणि त्याने युद्ध केलं आणि जे काही त्याने सर्व उत्तम शेरडे मेंढरे गायी होते ते सर्व तो परमेश्वराला आराधना करण्यासाठी Amen. आणले. He brought that he spared the good ones, a fatty ones, a nice one, and brought that he may sacrifice to God, my dear people. आणि जे उत्तम जे होते ते धष्टपुष्ट असं होतं ते परमेश्वराला अर्पण करण्यासाठी त्याने आणलं होतं. Amen. And we see there it starts the trick of the devil which works in the mankind, my dear people. आणि आता आपण या ठिकाणी काय पाहतो की या ठिकाणी सैतानाची जी योजना आहे ते मनुष्य जातीसाठी आपण बघत आहोत. Amen. It enters. त्या ठिकाणी त्याचा प्रवेश झाला. I told you, obedience, but not fully obedience, but half of the obedience, my dear people. It's a dangerous. That is why here we can see he did it.
according to word, but not fully, my dear people. जसं मी अगोदरच बोललो की आज्ञा पालन करणे, पण आपण काय करतो की अर्धवट आज्ञा पालन करतो. जसं शौलाने केलं, त्याने केलं परमेश्वरच्या म्हणण्यानुसार जाऊन अमालेकी लोकांना मारलं, पण पूर्णपणे नाही केलं. For example, I take you like if you go to the church, my dear people. मी उदाहरणासाठी घेतो की जसं तुम्ही चर्चला जाता, To the discipleship meeting or to the worship Sunday service. म्हणजे शिष्य सभा असेल किंवा रविवारची उपासना Amen. service. What God's from you, my dear people? आणि तुमच्यापासून परमेश्वराला काय हवं आहे, What is important for you? तुमच्यासाठी काय It महत्वाचं is आहे. important the full service, or you want only the half of the service, my dear people? तर तुम्हाला चर्चची जी काही सभा आहे ती पूर्ण सभा तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे का फक्त अर्धवट अर्धा सभेमध्ये What is जायचं आहे? obedience then, my dear people? मग आज्ञापालन काय आहे? What God says? Come to worship, my dear people. परमेश्वर काय म्हणाला की आराधनेसाठी आहे. So what we do, we never come to worship, my dear people. We come into the word where the word is preached, my dear people. पण आपण कधी आराधनेमध्ये येत नाही, पण ज्यावेळेस वचनाची सुरुवात असते आपण तेव्हा येऊन बसतो. Amen. So unknowingly, my dear people, we are disobeying, not fully obeying the word of God, what God says, but we are according to our thinking that God understands, and we disobey the half what God says, and we obey half, my dear people. तर कळत न कळत माझ्या प्रियांनो आपण काय करतो की आपण आपल्या पद्धतीने आपण सर्व आज्ञा पालन करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की परमेश्वर जाणतो सर्व काही आणि आपण Amen. अर्धवटच And आज्ञा पालन there करतो. the devil always makes tricks in your lives that you always worship, you miss, then you go for the little, then the word starts, then you come, then like you say, oh, it is the word of God is started, then we'll miss the word of God, we'll next. So the devil always has a tricks and plan that you should not go to the church and you break the commandment of God, my dear people. आणि माझ्या प्रियांनो या गोष्टींमध्ये जसं सैतान जो आहे तो त्याच्या युक्त्या आणत असतो, योजना आणत असतो आणि तो दाखवतो आपल्याला की तू आताच स्तुती आराधना आता संपली असेल, फक्त वचनाला जा किंवा जाऊ दे चर्चला नको जाऊ, अशा प्रकारच्या गोष्टी युक्ती सैतान I करतो. mean, that is why here also it happened. He did it, what God said, but he did it half, my dear people, and half he brought. He thought that half which is good, we can sacrifice to God, my dear people. आणि या ठिकाणी पण तसंच ते केलं शौलाने की त्याने अर्धवट केलं आणि तो म्हणला की अर्ध्यातून मी काय करतो परमेश्वराला अर्पण I करतो. mean, in the 19th verse, that's what the Samuel said. Why you did not obey the voice of the Lord? आणि म्हणून 19व्या वचनामध्ये शमूएल म्हणाला की तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही, See, he said, why did not you obey the voice of the Lord? की तू परमेश्वराचा शब्द का ऐकला I नाही, mean, why did you pounce on the spoil to what was evil in the sight of the Lord? आणि तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले. I mean, so now here the Samuel is not saying you half you did it is good or half you brought it is bad. No, he said, why did you did not obey the voice of the Lord? That means whatever he did, my dear people, it is all in the water. Like he killed, but he brought half. But all things conclude, it says he have went against God, my dear people. He not listened to the word of God. आणि या ठिकाणी शमूएल संदेष्टा असा नाही म्हणाला की हा चल तू अर्ध्या लोकांना मारले, तू चांगलं धष्टपुष्ट अर्ध काम तू असं केलंय, काही हरकत नाही असं न म्हणता त्या ठिकाणी शमूएल संदेशाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो की तू परमेश्वराचं म्हणणं का ऐकलं नाही, कारण तू जे काही अर्ध जरी केलेलं असेल ते सगळं आता पाण्यातच It गेलेलं आहे. means that way, my dear ते अशा people. प्रकारे I माझ्या mean, प्रियांनो. when you do half, it is not full mile. That's why when I taught you from the Cain and Abel, he gave half of the offering like on the altar, and Abel gave full. But why was God did not agree like receive the Cain's offering? Because he was disobeyed, because he gave half, my dear people. आणि जसं माझ्या प्रिय आपण काईन आणि हाबेलच्या जीवनातूनच शिकलो होतं की त्या ठिकाणी ते अर्पण करत असताना हाबेलाने पूर्ण अर्पण केलं, पण काईनाने काय केलं, अर्धवट दिलं, म्हणून परमेश्वराने काईनाचं स्वीकारलं नाही. Obedience. म्हणजे आज्ञापालन, अर्ध नाही, पूर्ण obedience. पूर्ण आज्ञापालन Amen. करणं. आमेन. जेवायचं आपण जेवतो, पूर्ण जेवतो, अर्ध जेवत नाही. Amen. We say कशाला अर्ध पोटी जेवतो, है ना? We say, my dear people, that means half food eating always like it is not like you cannot have full, my dear people. म्हणजे आपण नाही म्हणतो ना अर्ध पोट कशाला जेवताय, म्हणजे नेहमी आपल्याला जेवण सुद्धा आपल्याला पूर्ण पाहिजे असतं. पूर्ण पाहिजे. मग शब्द परमेश्वरचा आपण पूर्ण का पाळत नाही? ओ हालेलुया. Why we are not obeying the God's word fully, my dear मग people? आपण देवाचा शब्द पूर्णपणे का पालन करत I नाही? mean, see, it's a very important, my dear people. If you're not obeying the God's commandment or the word of God, how this body can worship God, my dear people? जर आपण देवाची जर आज्ञा पालनच करत नाही तर आपले हे जे शरीर आहे ते देवाची आराधना कसं करू Oh, शकतो? hallelujah. Amen. That is, why did you pounce on spoil what was evil in the sight of the Lord? आणि म्हणून सांगितलं
की लुटीवर झडप घालून तू परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले, The evil, my dear जे people. दुष्ट See, गोष्टी. my dear people, I want to share something where all the youth, I am already sharing the messages. Like we have that rounds, my dear people, about the first level, second level, and this week I have given some youth, or 33 youth or 36 youth, that speak about the sin, my dear people. आणि जसं माझ्या प्रियानं आम्ही युथ साठी पण त्या ठिकाणी पास्टर जे आहेत म्हणजे नवीन नवीन योजना आखत आहेत की लेवल 1, लेवल 2, लेवल 3 वचनाद्वारे संदेश त्यांना मिळत आहे आणि त्या ठिकाणी हा संदेश And पास्टर quite wonderfully, youths are doing, my dear people. आणि खूप अद्भुत रीतीने सर्व युथ त्याच्यामध्ये सहभागी होत And I आहेत. believe that all the youths will become very soon disciples. आणि मी विश्वास बाळगतो की लवकरच हे सर्व युथ आता शिष्य बनतील. Amen. When the lockdown opened, all the disciples will come out with disciples. Oh, we will work for God more and more. जसं लॉकडाऊन म्हणजे ओपन होईल त्यावेळेस सर्व जे युथ जे आहेत ते शिष्य म्हणून येतील As I believe, my dear असा people. मी विश्वास Because बाळगतो. we need to come with the obedience, with the word of God, what we have received. We have to come with more blazing and a fire to work for God, my dear people. आणि म्हणून आपण जे काय स्वीकारतो माझ्यापर्यंत आपल्याला त्या आवेशाने भरून आपल्याला यायचं आहे. Amen. So, my dear people, I'm speaking about the sin. So, I want to explain what the salt did, my dear people. So, little more, we go the sin, how the devil makes a tricks in a people's life and make of a disobedience and obedience is go to reach to that level you cannot worship God, my dear people. जसं मी पाप या विषयात त्या ग्रुपमध्ये बोललो होतो आणि त्यांना मी स्पष्टीकरण करून सांगणार होतो आजच्या संदेशाद्वारे. तर मी ते सांगत आहे की सैतान कशा प्रकारे तो युक्त्या करतो आपण ते पाहणार It's आहोत. for all, my dear. It's not only for them, but the message is in the message, my dear people. It is for everyone, those who want to learn, my dear people. आणि ज्या कोणाला शिकायचं त्या प्रत्येकासाठी हा संदेश आहे माझ्या Amen. प्रियांनो. So, my dear people, when you open the Bible's Romans chapter, my dear people. जसं तुम्ही रोमकरास पत्र उघडता Amen. Romans 3rd chapter and the 9th verse. 3रा अध्याय आणि 9वं वचन. Amen. It says, what then, are we better than they? Not at all, for we have previously charged both Jews and Greeks, they are under the sin, my dear people. आणि रोमकरास पत्र 3:9 सांगत आहे, तर मग काय आम्ही यहुदी श्रेष्ठ आहो काय? मुळीच नाही, कारण यहुदी व हेलेनी हे सर्व पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे. Amen. Now we see the effects of the sin in the human characters, my dear people. आता या ठिकाणी जे मनुष्य जातीवरती जे पापाचे जे प्रभाव आहेत ते पाहतो. Amen. All have sinned, my dear people. ते प्रत्येक जण पापी आहे. Amen. But we see the effect of the sin, my dear people. पण त्या पापाचा प्रभाव काय आपण ते पाहतो. Amen. When it says Christ, we will go to that word. It says Christ said, a bad tree bear bad fruit, and good tree will bear good fruits, my dear people. जसं ख्रिस्त म्हणाला माझ्या प्रियांनो, जे वाईट झाड जे ते वाईटच फळ देणार, जे चांगलं झाड ते चांगलं फळ That's what in Matthew 7:17 says, my dear people. आणि ते मत्ते 7:17 मध्ये सांगितलेलं आहे. Amen. So, my dear people, certainly it's proven the true is effect of all fallen Adam, my dear people. आणि म्हणजे या ठिकाणी सर्व जे आहे ते आदामामध्ये True वाहत आहे. म्हणजे खरी गोष्ट आदाममध्ये आहे. म्हणजे ट्रू थिंग्स म्हणजे प्रूव्हन ट्रू इज इन द इफेक्ट ऑफ ऑल fallen in the Adam, my dear people. म्हणजे जे सत्य जे आहे ते सर्व जे ते आदामामध्येच वाहत Amen. आहे. But sin entered in the human race and dominated, my dear people. म्हणजे जे पाप जे आहे ते मनुष्याच्या मध्ये शरीरामध्ये तो प्रवेश करतो आणि तो कार्य करतो, राज्य राज्य करतो. करायला. It dominates. ते राज्य Amen. करायचा प्रयत्न But करतो. the sin will not come to you like, come on, sin, son. No, but the devil always plays a tricks in the people's life, my dear people, and he makes you to disobey the God's word, and slowly you can see you enter into the sin, my dear people. पाप काय असं समोरून आपल्या जवळ येत नाही, पण सैतान युक्तीद्वारे तो पाप आपल्यामध्ये आणतो आणि आपल्याला परमेश्वराच्या आज्ञा मोडण्यास तो Amen. सांगतो. That was the Bible says, my dear vividly, the picture, what sinful man become as a result of his fall. म्हणजे ते बायबल काय सांगतं की जो पापी जो मनुष्य आहे त्याचा निकाल काय असेल. Amen. आमेन. What sinful man become as a result of fall. म्हणजे जो पापी जो मनुष्य आहे त्याचा जो निकाल म्हणजे तो खोटा निकाल कसा असेल. है ना? कसं how we can know a person like he is sinning, my dear people. In other sense, we are studying about the Holy Spirit on the Sundays. Like when a person in his stepping towards, we see the Holy Spirit stops working in his life, my dear people. आणि जसं आपण आता पवित्र आत्मा विषय देखील शिकत आपल्याला लगेच समज ज्या ती व्यक्ती पापामध्ये प्रवेश करते तर पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात कार्य करणं थांबवते. So my dear people, I remind of my incident, my dear people, where how the sin step by step
enters in our life, my dear people. तर माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रियानं असं मला आठवत आहे की पाप जे आहे ते कशा प्रकारे प्रवेश करत Amen. होता. When previous my ministry, my dear people, before coming into this full in the ministry of this Christ Prayer Foundation, before, my dear people, that people were stopped my preaching, my dear people. आणि जसं अगोदरच्या मंडळीमध्ये आणि मी या मंडळीमध्ये म्हणजे कार्यरत होण्या अगोदर पासून तिकडचे लोक मला ते संदेश सांगण्यासाठी त्यांनी थांबवलं होतं. Amen. Because I'm working under them, my dear people. तर मी त्यांच्या त्यांच्या No, I was obedient to the rules and the regulations of that you should be in the organization should not go and preach the gospel, my dear आणि people. म्हणून माझ्यापर्यंत त्यांचे जे काही नियम होते त्या नियमानुसारच मला वागायचं Amen. होतं. But, my dear people, many a times the leaderships or anything, they forgot when a person will not stop preaching, surely his anointing will come down, my dear people. आणि माझ्या प्रियानं जसं की ज्यावेळेस आपण संदेश सांगणं थांबवतो तर त्यांचा अभिषेक जो आहे तो खाली जातो. Amen. And those times, those leader will not able to understand that like we are stopping, we are dropping, stopping the anointing to grow, my dear people. आणि त्या लिडरशिपला समजत नव्हतं की आपण त्यांची जी वाढ आहे परमेश्वरामध्ये ती आपण खुंटवतो. Because they were thinking in a more of physically realm, my dear people. The work of God, my dear. No, the work of God always be done in a spiritual realm by increasing more preaching the word of God, more going into the people, among the people, preaching the gospel. The anointing increases, my dear people, when you share the word of God. आणि त्या ठिकाणी ते शारीरिकरित्या पाहत होते, पण माझ्या प्रियानं जर आपल्याला आत्मिक आपली वाढ करायची असेल तर जास्तीत जास्त संदेश गाजवणं त्याच्यामध्ये वाढणं ते महत्त्वाचं आहे. Amen. And I was stuck to them, and I went up and like I could see my life was dipping slowly, like my spiritual life was dipping. The anointing was dipping because there's no work, my dear people. See, if there's no work, how can I? What prayer? What should I do? I pray, but how can I see that anointing is upon me, my dear people? आणि ज्या पूर्ण संदेश सांगणं ज्या थांबवलं गेलं होतं तर मी पाहत होतो माझ्या प्रियानं की जर मी संदेश गाजवतच नाही तर मी काय प्रार्थना करणार किंवा प्रार्थना केल्यानंतर त्याचा अभिषेक मला कसं But समजणार. I was because my prayer was such that I praying for those people who are like, Lord, you change them. But it was every day that was routine habit. Lord, you change them. I want to go. Like it was something different prayer what God wants for me. But I was praying something different, my dear people. पण परमेश्वरची अपेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळी होती आणि मी वेगळी प्रार्थना करत होते की परमेश्वर तू त्या लोकांना बदल मी अशी प्रार्थना करत Many pastors were stopped, my dear people. But I am sharing of my own example, my dear people. जसं मी माझ्या प्रियांना मी माझं स्वतःचं उदाहरण देतो बाकी पास्टरांचं नाही. खूप pastors होते तिकडे पण I am sharing of my how I lost my anointing and I went into the slowly dipping towards losing the anointing and dipping towards the sin, my dear people. मी कसं त्या ठिकाणी म्हणजे अभिषेकामध्ये खाली जात होतो आणि हे मी माझ्या स्वतःच्या जीवनातून मी सांगत Amen. आहे. So I as a stop, they only give me some time for the funeral, go and preach, do the funerals and come, my dear people, and rest me. I could see like my spiritual life was like a stagnant in my life, my dear people. आणि त्या ठिकाणी ती जी मंडळी होती ती मला फक्त मय्यतीमध्ये जाऊन संदेश गाजवण्यासाठी तेवढी एकच संधी देत होती. मी पाहत होती की माझ्या आत्मिक जीवनामध्ये म्हणजे पूर्णपणे त्यांनी स्थगित केलं तर होतं. काय मय्यत झालं तर पास्टर लिनस आहे, फ्युनरल पास्टर. So they made me a funeral pastor. त्यांनी असंच केलं होतं जाहीर की मयतीसाठी हे So I पास्टर. did I did whatever they give. I did like all the funeral. I could go and do the funerals, my dear people. मग त्यांनी जे काय मला दिलं काम मी तेही I केलं did सर्व in मयतीला faithfulness, मी my dear केलं. people. मी त्याच्यात Because that I think that as an opportunity to go and preach the gospel in the graveyard, my dear people, among many, because the people will be saved there. आणि त्याही कामात मी विश्वासच राहिलो कारण त्या ठिकाणी अनेक लोकांना आपण त्यांच्या तारणासाठी त्या ठिकाणी म्हणजे संदेश Amen. गाजवतो. But every day there is not a funeral, my dear people. I'll go and preach the gospel. But like you will understand, my dear people. Like once a month or twice a month, like once a week. Not normal funerals. But they used to send me for the funerals, my dear people. आणि त्या ठिकाणी काय रोज म्हणजे मयत होत नव्हते की संदेश मी रोज गाजवू शकतो. कधीही महिन्यातून एकदा 2 महिन्यातून वगैरे असं अधेमध्ये असायचं. अशा प्रकारे ते ठिकाणी जाऊन संदेश I go and preach गाजवायचे. the gospel and to do the funeral, my dear people. आणि माझं मैतीला जाऊन मी संदेश But I could गाजवायचे. see, my dear people, my life was going down in my life. पण माझ्यापर्यंत त्या दरम्यान माझं जे जीवन आहे ते खाली And I जात don't know होतं. when I fully stuck into the
sin of the devil's trick I stuck, my dear people, in my life. आणि मला समजलंच नाही की सैतानाच्या ज्या काही युक्त्या आहेत त्या युक्तीच्या पापामध्ये मी कधी I अडकलो. was stuck, but still I could realize in my spirit, in my sense, that I am sinning. आणि ज्यावेळेस मी त्या पापामध्ये सैतानाद्वारे मी अडकलो, पण मला ह्याची जाणीव झाली की नाही मी पापात पडलोय. And in that also I was saying, Lord, you help me. And there's something where God, I believe that God's grace was upon me, or the Spirit was saying, you are sinning, come out from that sin. आणि त्या ठिकाणी कुठेतरी परमेश्वरची कृपा माझ्यावर होती, म्हणून मला परमेश्वर, मी नेहमी प्रार्थना, मला परमेश्वर त्याच्यातून बाहेर काढ. त्या Amen. पापातून. So I could enter and it came out, my dear people. म्हणजे त्या पापात मी प्रवेश तर केलं, पण मी त्याच्यातून बाहेरही निघालो. Amen. I sinned, my dear people, and when I came out, that the thing was going inside of me that I went very far from God, my dear people. आणि ज्यावेळेस पापातून मी बाहेर निघालो, ज्यावेळेस मी पाहिलं, तर मी परमेश्वरापासून फार मी लांब But I गेलो was होतो. taught not how to come closer to God, my dear people. आणि मी पाहत होतो की आता मी परमेश्वराच्या जवळ How कसं to जाणार, repent, my dear याचा people. पश्चाताप कसा करू. So, according to 1 John 1:9, my dear people, I claim that verse, and those time, my dear people, I went to 7 days of fasting and prayer, and went to hold the cross and fasted and prayed, my dear people. आणि 1 योहान 1:9 प्रमाणे मी पश्चाताप केला आणि 7 दिवसापर्यंत पूर्णपणे मी आठवडाभर उपवास आणि प्रार्थना करून पश्चाताप करत I राहिलो. came out, my dear मी people. त्याच्यातून बाहेर आलो. Amen. I came out. मी बाहेर आलो. Amen. And that is the way we need to, like a devil takes, my dear people. That is my experience, what I went. See, everybody has gone through, but they will not know how the sin enters. That is from my experience. I'm sharing you, everyone slowly has dipped into the sin, my dear people. असं प्रत्येक जी व्यक्ती आहे असं हळूहळू करत त्या पापामध्ये ती प्रवेश करतच असते. आणि म्हणून माझ्या जीवनातून जे काही अनुभव आहे त्याच्यातून मी तुम्हाला हे सांगत आहे. Yes, what happened in the when God said, don't eat the fruit of that good and bad. But the devil slowly made Eve to understand. But in his tricks of the devil, my dear people. आणि जसं परमेश्वर म्हणाला होता की त्या बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारे फळ तू खाऊ नको, पण सैतानाने काय केलं, त्या हळूहळू त्यांनी युक्ती त्यांनी त्या ठिकाणी हवेद्वारे ते काय केलं, तिला फळ ते खायला दिलं. हळूहळू खाल्लं. तिने खाल्लं तर खाल्लं, आडमला पण दिलं. आणि तिने आदामालाही That चाललं. is, my dear people. आणि तेच आहे. मी जे केलं मी दुसऱ्यांवर नाही केलं. I came out, my dear people. That is thing, my dear people. आणि We need to have, and this is the experience we need to share, because to share this is the Spirit of God and the boldness, my dear people. Nobody will share this, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं जे काही मी केलं ना, ते माझा एकच उद्देश असतो की ते दुसऱ्यांनी करू नये, त्यासाठी मी हे धैर्याने मी दुसऱ्यांना सांगत असतो, असं दुसरं कोणी सांगणारही नाही. I mean, see, like, this is the experience. And one more experience I want to share, my dear people. Like, like I don't know, 1, 2 years, 3 years or 4 years back, my dear people, we all a group of church people, we went to the Coimbatore for the prayer, my dear people. आणि मला अजून एक अनुभव सांगायचा, जसं आपल्या चर्चचे जे ग्रुप आहे 3-4 वर्षापूर्वी, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण आम्ही कोइंबतूर ट्रिपला जस्ट गेलो होतो. And there's one lady, my dear people. तर त्या ठिकाणी एक स्त्री होती. Amen. And she was like showing like she was a very mature Christian, my dear people. आणि ती अशी दाखवून देत होती की मी प्रभूमध्ये फार मी प्रौढ आहे. But whenever she used to speak me, I could sense in my spirit that things were not according to what she speaks always. आणि ज्या कधी ते बोलायच्या तर मला लगेच त्या आत्म्यातून जाणवायचं की त्या जसं बोलतात तशानुसार ते नाहीये. Amen. And many of the things were like a self that I am doing, like it is like I am doing many things, and like all things were contrary, my dear people. Like because of me everything happens. आणि नेहमी त्यांच्या बोलण्यातून किंवा कृत्यातून फक्त एकच दिसायचं की त्या ठिकाणी ते म्हणायचे मी केलं किंवा माझ्यामुळे या गोष्टी घडल्या आणि फक्त मीच म्हणजे मी करू शकले म्हणून हे सर्व काही झालं. Amen. Many people don't know, but I was always interacting to her, my dear people. तर अनेक गोष्टी अनेकांना माहिती किंवा का नाही मला माहित नाही, पण मी नेहमी त्यांच्याशी असं संवाद साधायचो. Amen. Because she was close to me, and many things I could share and she could share to me, my dear कारण people. त्या माझ्या फार जवळ होत्या आणि मी बरेच गोष्टी त्यांच्याशी And बोलायचो. half of the thing, like you say 100%, I know 10% is okay, 90% is lies, my dear people. Is because if you want to show that they will always say,
मी हे म्हणजे सगळं आहे. दॅट इज लाईक द थिंग शी इज टू शेअर माय डिअर पीपल. आणि 100% त्या ठिकाणी ते 10% थोडेफार बरे होते, पण 90% ते पूर्णपणे खोटं असायचं आणि म्हणजे त्यांना I could not explain, or people should think that sister was very good, but I cannot say to anybody because it might have a confusion among in the church or in the leadership, my dear people. आणि म्हणून मी कधी कोणासोबत सांगितलं नाही की म्हणजे ती बहीण जी आहे ती फारच चांगली वगैरे का, कारण की लिडरशिप मध्ये काही गोंधळ उडू नये म्हणून. Why? Because she used to help also people. कारण त्या लोकांना मदतही करायच्या. In the times of the people used to ask help, and she used to help also, my dear people. त्यास लोक मदत मागायचे, त्यास लोकांना मदतही So the करायच्या. people will not listen to me what she is actually, but people say, oh, she helps so much. How can it be possible that she is so much different? Like she is lack of many spirituality in her lives. आणि जसं अनेकांना म्हणजे त्या अनेक गोष्टीमध्ये त्या आत्मिक गोष्टीमध्ये फार कमी होत्या. Amen. And then we are just praying and fasting and praying for the church should change, my dear people. जसं उपवास आणि प्रार्थना आम्ही करत होतो की त्या बदलायला पाहिजे. Amen. A few people know, and many people were into her life because of her they all are coming to church, my dear people. अनेकांना माहिती होतं आणि काही अनेक जण त्यांच्यामुळे चर्चला येत That होते. is very wrong, my dear people. आणि ते फार Nobody चुकीचं should आहे. come for anybody's church. You have to come for the Lord on your own, my dear आणि हे people. फार चुकीचं आहे की आपण कोणत्या व्यक्तीसाठी चर्चला जाऊ नये, तर आपण फक्त परमेश्वरासाठी जायला It's पाहिजे. your God. तर तुम्ही तुमच्या देवात Jesus who paid the penalty on the cross. You need to come to looking to Jesus cross and come to church, my dear ज्या people. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती मोल दिलेला आहे त्या येशूसाठी आपल्याला चर्चला So, यायचं. my dear people, in that trip, my dear people, like she made a group. Like she left me one side and she made one group, and like we had decided that we'll all go to a prayer one time, and before that she used to get up and she used to go take all the people, like pulling them, come on, you go, we'll go for the prayer. She used to go for prayer, and when we go and we used to say, हमने तो प्रार्थना कर लिया, आपको आप लेट आए. I said, this is time, but yes, we did it, pastor. Like always making me a lower before them, my dear people. आणि त्या काय करायच्या की नेहमी युक्त्या करायच्या आणि ज्या ठिकाणी प्रार्थनेची वेळ जर ठरलेली असायची तर त्याच्या अगोदर ते लवकर उठून त्या लोकांना सर्वांना प्रार्थनेला न्यायच्या, नेहमी पास्टरना त्या खाली दाखवायच्या. Amen. So I was not bothered about many things. I said what God knows everything. So always, for the time of prayer, in the time of the food, in the time of going for some purchasing also, she always make a group, my dear people, and the people used to go with them, my dear people. आणि त्यांनी असे गटच करून ठेवले होते की कधी समजा प्रार्थनेची वेळ असेल, जेवणाची वेळ असेल, कुठे काही म्हणजे खरेदी करायची वेळ जरी असेल तरी त्या प्रत्येक वेळेला ते गटाला अगोदरच ते घेऊन Amen. जायचे. And all the people used to think, my dear people, that pastor is not caring us, but only the sister is carrying us in the strip, my dear people. आणि त्यांनी लोकांच्या मनात असं घालूनच ठेवलं की लोकांना असं वाटायचं की पास्टर आमची एवढी काळजी करत नाही, पण सिस्टर आमची फार काळजी करते. Amen. So like I was not about so possessive about that, but like my only one thing that we have come here on the purpose for prayer, we should pray, my dear people. पण मी या सर्व गोष्टीमध्ये पडत नव्हतो, फक्त एकच पाहतो आपण प्रार्थनेसाठी आलो, आपल्या प्रार्थना केली Amen. पाहिजे. And in between that, in that group also, there's a lot of fight also is happening, my dear people. आणि त्या गटामध्ये भरपूर भांडणही होत होते. Holding the collars and everything, that lady used to hold the collar, and like many things were happening, my dear people. आणि ती स्त्री जी आहे ती अशी भांडत होती की ती शर्टाचे कॉलर वगैरे पकडून ती But भांडायची. still, the people were with them. I was amazed, like how the people, they know her, but still they can fellowship with her, my dear people. आणि मी चकित झालो की हे सर्व गोष्टी जरी ते लोकांना दिसतात ते त्यांच्या बरोबर होत पण आहेत, तरी ते त्यांच्या सोबतच I चालतात. was not we were just praying, my dear people. तर मी म्हणालो की फक्त आपण So when we प्रार्थना are करूया. returning back, my dear people, जस पुन्हा मी येत होतो तिथून, like it was something happened such a way that all the people saw on their own eyes, like what the devil, when it works, my dear people, the sin enters and the devil works with the tricks, my dear people. आणि त्या ठिकाणी येताना सर्व लोकांनी त्यांच्या डोळ्याने पाहू शकले की ज्या सैतान युक्ती करून तो पापामध्ये आपल्याला प्रवेश करायला लावत होता, तो पूर्णपणे कसं कार्य करतो. Clearly could see the sin. The devil had played a trick and the sin has entered her life, my dear आणि people. अगदी स्पष्टपणे दिसत होतं की त्या बहिणीच्या जीवनामध्ये सैतानाने त्याची युक्ती खेळलेली आहे आणि ते त्यांना दिसत आहे. When आपण म्हणतो मी केलं ना, पाप सुरुवात झालं. Oh, hallelujah. When you say I am did it, finish. म्हणून जेव्हा तुम्ही म्हणताना मी केलं, तिथं संपलं, तिथं तुम्ही पापात पडला. पाप चालू झाला. सैतानचा ट्रिक चालू झाला. सैतानाची युक्ती चालू Amen. झाली. When you help somebody, जेव्हा amen, तुम्ही कोणाला and मदत करता, the people are possessive,
you're not portraying God, but you're portraying yourself, the sin started, the devil has started the tricks, my dear people. समजा तुम्ही कोणाला मदत करताय आणि तुम्ही त्या ठिकाणी देवाला सादर न करता तुम्ही स्वतःला सादर करताय, तुम्ही पापात पडला. So what happened in that train while coming? आणि त्या प्रवासामध्ये So we येताना were काय झालं? enjoying everything, but all of a sudden we could see like a big commotion in the train, and she was holding and saying to one of the brother, I want what I have given you, the money which I helped for some mobile, I don't remember, I want now that money in the train. Oh, hallelujah. आणि त्या प्रवासामध्ये गाडीतून आम्ही रेल्वे गाडीतून येत असताना त्या जी ती बहीण होती तिने एका भावाचं शर्ट धरला. ती म्हणाली तुला मी मोबाईलसाठी का कोणत्या वस्तूसाठी माहित नाही, जी काही मी तुला मदत केलेली आहे ती मला आत्ता याच ठिकाणी. And we are in the middle, we are not like reached to the Pune, my dear people, we are just left the Coimbatore, my dear people. आणि आम्ही पुण्यात पोहोचलोय नव्हतो, फक्त कोइंबतूर सोडलं आणि ट्रेन मध्ये होतो. And in the middle, in the like where we have to stop, where how we can give the money, but she was so possessive, so demonic, my dear people. The devil was making a trick to make confusion the whole of our leadership and making a havoc in the train among the peoples. आणि असंही नव्हतं की कुठे आम्ही ट्रेन थांबली की आम्ही जाऊन पैसे वगैरे आम्ही त्यांना देणार, पण असं की सैतानाने त्यांना पूर्णपणे त्या युक्तींमध्ये अडकवून ठेवलं आणि पूर्ण सर्व त्यांनी And I actually don't remember it. Like I might be wrong, but she said, "If you not give, I will jump from the train also, my dear people." आणि जर मी चुकीचा नसेल तर त्या असंही बोलल्या होत्या. म्हणजे, I don't know. I might be wrong. I said. म्हणजे कदाचित मी चुकीचा नसेल, कारण मला आता आठवत नाहीये, Exactly कारण one 3-4 version. वर्षाची पूर्वीची गोष्ट Amen. आहे. She said, "If you not give, I will jump from the train." कारण त्या काय म्हणाल्या की जर तुम्हाला आता दिलं नाही तर मी गाडीतून उडी मारेल. Amen. So somewhere like then all the people were with them. We could gather, and she was sitting outside that door and the step, and she was sitting there, my dear people. आणि त्या मग तिकडे दारापाशी जाऊन त्या पायऱ्यांवरती जाऊन त्या एकट्या बसल्या. And we started praying, my dear मग आम्ही people. सर्व प्रार्थना करू We लागलो. prayed and prayed and prayed, my dear people. प्रार्थना केली. Amen. And when we prayed, we just left, Lord, you take us till Pune safely, and her also, because she came with us. Let her reach safely to the Pune, my dear आणि people. आम्ही अशी प्रार्थना केली की प्रभू पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत ती आमच्या सोबत आली तर तू आम्हाला सुरक्षितपणे सर्वांना घेऊन जा. त्यांना घेऊन Amen. जा. So, by God answered our prayer, and everybody's eyes was opened, my dear people. आणि परमेश्वर आमची प्रार्थनेला उत्तर दिलं आणि प्रत्येकाची नजर उघडली. Amen. But when we came there, but it was automatically she was like no more seen, my dear people. But we could see she dragged that influence, the fear influence came upon the people, and people were following her. That was the big thing. I could amaze. People saw her, but still people were following. That is the devil tricks, my dear people. आणि जर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की सैतानाची युक्ती कशी कार्य केली, लोकांनी त्यांच्या नजरेने पाहिलं की त्यांचं वागणं कसं होतं, काय होतं, पण तरीही त्यांचा जो प्रभाव आहे लोकांवरती पडला आणि ते भीतीपायी त्यांच्या मागे चालू लागले. Yes, if you reach there in the Pune, she might ask that whatever amount, it might, okay, well, but looking to the situation, that boy was in the college, and the father and mother also like very not in the somewhere to help, but in that time she asked, I tell you, how can you ask a person in this circumstance is not able to give you the finance, my dear people. आणि मी असं पाहत होतं की तो मुलगा जो आहे तो कॉलेजचा विद्यार्थी होता, त्यांच्या आई वडील पण अशी परिस्थिती नसेल की ते देऊ शकत असतील, पण तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये ते मागत आहात मी ते पाहत होतो. In that situation we could only learn, and now it's my like that person is not born again, is not saved, the Holy Spirit is not working, my dear people. आणि ती जी व्यक्ती आहे त्यांचा नवीन जन्म झालेला नाहीये, ते पश्चाताप झालेला नाही आणि पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत नाही. Because and I am very sad to say also the people were following her, my dear people. Many of the people, now I could hear the people want to come to church, and that's the prayer that people has to come into the light of the word, my dear people. आणि मग हे फार दुःखाची बाब आहे की अनेक लोक त्यांच्या माघारी म्हणजे त्यांच्या सोबत चाललेले आहेत, पण आता मागावून ऐकायला भेटते की परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे की लोकांना पुन्हा चर्चला यायचं आहे. It is not any to accuse, my dear people. I'm praying for that sister that she should be saved, my dear people. It's a learning for all of us as a disciples how the devil plays tricks in our lives, that we may pull somebody's down the spiritual life and make them also fall and let them drag into that sin, my dear people. मी काय त्यांच्या विरोधात नाहीये, पण मी फक्त प्रार्थना करतो त्यांनीही बदलावं, पश्चाताप करावं, कारण या सर्व काही जे आहे सैतानाच्या युक्त्या आहेत. Always I say,
If a person want to return, he has to repent and come to church. कारण मी नेहमी म्हणत असतो की जर त्यांना यायचंय पुन्हा तर पश्चाताप करून त्यांना यावं लागेल. Hallelujah. Amen. That's one nice, good example I want to give, my dear people. तर एक चांगलं उदाहरण And I देऊ was just इच्छितो. praying like a small story type. Many can understand the message what I want to try to say, my dear people. म्हणजे मी काय संदेश सांगण्याचा प्रयत्न करतो मला एक छोट्याशा गोष्टीच्या रूपात Amen. सांगतो. Like the two students were there, my dear people. दोन विद्यार्थी होते. Amen. From the different schools. म्हणजे दोन दुसऱ्या शाळेतले दोन विद्यार्थी होते. Amen. They come. They have been transferred to one particular place, and they will come to the one school, my dear people. आणि ते दोन्ही विद्यार्थी एकाच ठिकाणी ते ट्रान्सफर झाल्यानंतर ते एकाच शाळेमध्ये आले. Amen. And this was a good teacher also were there, my dear people. आणि त्या ठिकाणी चांगले म्हणजे शिक्षक पण Many teacher, होता. but their class teacher, my dear people. पण चांगले जे वर्ग शिक्षक जे होते. In that class teacher is there, म्हणजे स्वतःच्या वर्ग वर्ग. शिक्षक. Amen. Amen. And that the two the students, my one student has he was like the teacher knows his what do you say, nature of his life, my dear people. आणि जसं ते जे शिक्षक जे होते वर्गातले जे त्यांचे शिक्षक होते त्याच्यातले एका विद्यार्थ्यांना त्यांना पूर्ण स्वभाव माहिती होता. And another student very small but not knowing, but like growing, want to learn, study more, become a good in her life, in that school, want to become the good student of आणि her दुसरा life. जे विद्यार्थी आहे ते लहान म्हणजे त्याला त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये शिकायचं होतं आणि भरपूर अजून पुढे म्हणजे वाढायचं होतं. I mean, so both the student, they were regular to the coming to the school, my dear people, And and the actually the दोन्ही जे school and the studying, my dear people. आणि जे दोन्ही विद्यार्थी आहेत ते दोन्ही शाळेला यायचे प्रत्येक गोष्टीमध्ये ते सहभागी पण व्हायचे आणि ते अभ्यास पण करायचे. But the teacher always watch both of them, not watch both of them, but all the students. But they always the two there's always a teacher has a choices, my dear people. Always a choice. The teacher has a choice. Some of them watching them very closely. आणि शिक्षकांची नजर तर सर्वच विद्यार्थ्यांची असते पण काही म्हणजे त्यांचे निवडक विद्यार्थी पण असतात की जे ते निवडलेले असतात म्हणजे ते वेगळे असतात थोडेफार. Amen. So that teacher watches that person, the first student, my dear people. His his behavior is something good, not good, not possessive. Half of the things were happening. He used to do, my dear people. तसं जे एक विद्यार्थी जो आहे त्याच्याकडे ते शिक्षक पाहायचं की ते म्हणजे कधी चांगलं वाईट म्हणजे असं वेगळा स्वभाव असायचा. Amen. He come from the different school. कारण ते दुसऱ्या शाळेतून आलेले Amen. होते. And one come from the different school, my आणि dear people. दुसरा विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आलेला होता. Amen. But what happened one day? I could say that teacher that for the second student when we were there, his bag was he had no bags, and then he want to books are there more and cannot buy the bag, my dear people. आणि दुसरा जो विद्यार्थी होता त्याच्याकडे शाळेची म्हणजे जी बॅग होती ती पण नव्हती आणि त्याला पुस्तकं विकत घ्यायला देखील त्याची परिस्थिती It was नव्हती. there, it was torn, and they want a new a bag, my dear people. But they were somehow managing. That student was managing because of that the situation of their lives. आणि तो जो विद्यार्थी त्याच्या परिस्थितीमुळे तो त्या सर्व काही गोष्टी हाताळत होता जसं Carefully चालेल listens, तसं. all of them, especially the youths, listen very carefully. तर सर्वांनी खास करून ऐका आणि खास जे युथ जे आहे त्यांनी तर लक्ष देऊन Amen. ऐका. So that student was a very I think that one day it happened so that first student said, "Oh, I have got 2 or 3 bags which was not using, so I will give one of the bag. You just little torn here and there. You can just take it and you can use for the school." आणि जो पहिला विद्यार्थी आहे तो दुसऱ्या विद्यार्थीला काय म्हणाला की माझ्याकडे 2-3 बॅगा आहेत तर त्याच्यापैकी थोडंफार त्याला शिवावं लागेल तुला आणि तू ती बॅग वापरू शकतो. Amen. And with a good heart that the first student gave to the second student, my dear people. आणि पहिल्या विद्यार्थ्याने ते चांगल्या गोष्टी हृदयाद्वारे त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याला दिलं. Amen. So as it was going very according doing good and everything in the classroom, my dear people. मग शाळेमध्ये सर्व काही एकदम व्यवस्थित म्हणजे वर्गामध्ये But सर्व काही व्यवस्थित unfortunately, होतं. we could see that boy, the second student, was doing well in the studies, my dear people. आणि दुर्दैवाने म्हणजे त्या ठिकाणी कसं घडलं की जो दुसरा विद्यार्थी जो होता तो अभ्यासामध्ये फार चांगला करून तो वर येत होता. Amen. And the teacher was not liking, but always the teacher who does good appreciates. म्हणजे त्या ठिकाणी जे शिक्षक जे आहे त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला लाड तर करत नव्हते पण जे कोणी चांगलं करायचं त्यांचं ते Yes, कौतुक in every करायचे. like a school, it happens. A person does good, they will make a monitor or prefect in the
the school, my dear आणि हे people. प्रत्येक शाळेत घडतं. जो कोणता विद्यार्थी हुशार असतो त्याला त्या ठिकाणी मॉनिटर बनवतात किंवा पुढे घेतात. The first boy, the first student, what happened? He got one more student in his life, my dear people. आणि जो पहिला जो विद्यार्थी होता त्याच्या जीवनात अजून एक विद्यार्थी आला. Same school coming from that school, my dear people. जो त्या अगोदरच्या शाळेत होता त्या शाळेतून तो विद्यार्थी आला. Amen. Same class, my dear आणि people. त्याच वर्गात In the आला. middle of the after the 6 months, also, my dear people. म्हणजे त्या वर्गाला बहुतेक 6 महिने भागते त्याच्यानंतर तो मधूनच आला And शाळेत. joined, and we could see that first student was a little bit changing his talk and everything, like possessing himself that I am there to help, and because of me that something has happened. आणि जो तो पहिला विद्यार्थी जो आहे त्याचं वागणं बोलणं मग बदलू लागलं आणि मग तो त्या ठिकाणी दाखवू लागला की माझ्यामुळे सर्व काही हे घडलं किंवा असं तो बोलला. Amen. And one side, the first student was growing, not bothered about anything. Only I want to become the topper of the school. आणि जो दुसरा विद्यार्थी जो होता तो त्या ठिकाणी फक्त एकच लक्ष होतं की मला शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये मला प्रथम यायचं. Not bothered about anything. Only bothered about I have to study well, I have to do well with my family and everything, my dear people. आणि त्याचं फक्त एकच लक्ष होतं की मला माझ्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी फक्त शिक्षणामध्ये मला प्राधान्य And because of द्यायचं. all his result, that person got a monitor of the classroom, my dear people. आणि त्याचे सर्व ते निकालामुळे त्या ठिकाणी तो पूर्ण वर्गाचा मॉनिटर झाला. Amen. Because of the FAC, that person got this first student got second student got a monitor in the class, my dear people. आणि जे दुसरा विद्यार्थीने जे काही श्रम अभ्यासात दाखवले त्याच्यामुळे त्याला ते वर्गामध्ये मॉनिटर. Now that first student a little bit have the jealous with that first student, my dear people. आणि जो पहिला विद्यार्थी आहे त्याला थोडंफार दुसऱ्या विद्यार्थ्याबरोबर त्याला त्या ठिकाणी म्हणजे And now he having some issues, started the issuing among himself that in the studies he's not able to study properly, not able to cope up. Whatever the teacher used to give, he's not able to do it. Why? Because his eyes was upon the second student, which he helped, my dear people. आणि जो पहिला विद्यार्थी आहे त्याला त्याच्याबद्दल ईर्ष्या वाटू लागली दुसऱ्या विद्यार्थ्याबद्दल आणि त्याचं पूर्ण लक्ष जे आहे त्या विद्यार्थ्याकडे होते की मी त्याला मदत केलं म्हणून तो पुढे गेला म्हणून त्याचं स्वतःचं लक्ष अभ्यासात बिलकुल नव्हतं. So the concept was going something different. आणि मग जो काही गोष्ट ती पूर्ण बदलत गेली. And more other things, आगमध्ये अजून काय ते तेल टाकायचं ते तिसरा स्टुडंट करत होता अजून. आणि जे पहिल्या विद्यार्थ्याचा जो दुसरा मित्र आला होता तो आगीत तेल टाकण्याचं काम अजून करत होता. अरे नाही they were was strong together. मग ते दोघं असे अजून घट्ट मैत्री Amen. झाली And त्यांची. they were in the really their studies were going down and down, my dear people. आणि ते दोघं एवढे घट्ट झाले पण त्यांच्या अभ्यासामध्ये ते कमी कमी पडू लागले. Amen. And the whole classroom also were noticing, every teacher were noticing everything. Why this person, so good boy, his studies become so low. आणि मग त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनाही समजू लागलं शिक्षकांची पण म्हणजे नजर गेली की अरे हा विद्यार्थी फार चांगला होता अभ्यासात पण चांगला होता हा आता खाली खाली का जात Why he has gone down? का हा खाली गेला. Amen. So it's all about each and everyone's role, my dear people. How you do about your life. Nobody will have your dominion upon you. It's all about you. You do want to do good, you want to do well, you want to do bad. It's upon you, my dear people. तर माझ्या प्रियाने हे सर्व स्वतःवरती अवलंबून असं कोणी आपले दबाव टाकत नाही की हे तुम्ही असं केलं पाहिजे तसं नाही. तर जे आहे ते आपण स्वतःहून आपल्या विचारानेच In करतो. every place, my dear, if any person do good, naturally that the promotions comes and every comes in that आणि person's life. प्रत्येक ठिकाणी असंच घडतं की जो कोणता व्यक्ती चांगलं करतो त्याला आपोआप त्या ठिकाणी बढती But मिळते. unfortunately, the time of examination came, of the final examination, my dear people. पण त्या ठिकाणी नंतर ज्या शेवटच्या परीक्षा आल्या It वार्षिक was very परीक्षा final, the last final exams was very close, my dear people. आणि वार्षिक परीक्षा अगदी जवळ होत्या. Amen. Because that time everybody's test is there, my dear कारण people. त्याच प्रत्येकाचे मग First परीक्षा student, असतात. second student, the whole class, and the second student, all were now equivalent, and the test was started, my dear people. Before the test is to start, my dear people. आणि वार्षिक परीक्षेच्या म्हणजे परीक्षेला सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. Amen. So one and the two subjects over, my dear people, of exams. आणि परीक्षेचे बहुतेक 1 किंवा 2 विषय झाले असतील. That first person said, "Oh, I need that bag for because somebody needs at home. I need that bag," he said. आणि तो जो पहिला विद्यार्थी ज्याने ती मदत केली दुसऱ्या विद्यार्थ्याला जी बॅग दिली होती तो म्हणाला की आता माझ्या घरी ती बॅग पुन्हा हवी आहे तर तू ती मला परत I कर. want that bag. मला ती पुन्हा कर.
See, the final exams, म्हणजे शेवटचे पेपर चालू होते, only few days, फक्त काही दिवस राहिले होते that person says, oh, I want that back. आणि ती व्यक्ती म्हणजे तो विद्यार्थी म्हणाला की मला ती बॅग परत पाहिजे. Necessary or not necessary, it was not, we don't know. But he was said that I want that bag from you. आणि त्याची गरज होती किंवा नाही आपल्याला हे माहिती नाही, पण तो एकच सांगत होता की मला जी मी बॅग दिली ती मला परत पाहिजे. He was possessing. आणि तिकडे ते पूर्ण असं ते एकदम So somehow that second student said, okay, I will give that back to you. आणि जो विद्यार्थी होता दुसरा विद्यार्थी तो म्हणाला की ठीक आहे मी कसं तरी करून ती बॅग तुला मी पुन्हा करतो, I will give that back to you. मी ती बॅग तुला पुन्हा करतो. So like worried about the examinations, आणि मग त्याला परीक्षेची चिंता होती, how the examination will happen, how I'll carry the books, like I want to do many things, but the questions was all in the was going into the minds of that first second student, my dear आणि त्या people. दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये प्रश्न होते की आता परीक्षा चालू आहेत, मी पुस्तक वगैरे कसे घेऊन जाणार किंवा मला ते अजून जायला यायला कसं होणार माझं. But that person gave it, पण तरी ते दुसऱ्या विद्यार्थ्याने त्या पहिल्या विद्यार्थ्याला देऊन टाकलं amen, and he took it, आणि त्यांनी ते घेतलं. amen. And when he took it also, he also said, here is torn, there is torn, many things are torn there. आणि जेव्हा ते पहिल्याने ते घेतलं देखील बॅग, तो काय म्हणाला की तू दिल्यानंतर त्याला सांगलं इथं फाटलंय तिथं फाटलंय आणि हे असं तू दिलं मला परत. The second student, let the examination over, I will give it to you, I'll repair and give that bag. आणि मग दुसरा विद्यार्थी म्हणाला ठीक आहे आता परीक्षेचा काळ जो आहे तो संपू दे, त्याच्यानंतर मी तुझी बॅग पुन्हा तुला मी करून देतो, I'll give a new bag to किंवा you. तुला मी नवीन बॅग देतो, I'll repair it, or repair it, and give to you, my dear किंवा मी त्याला brother. मी त्या बॅगेला रिपेअर I'll give करून देतो, त्या विद्यार्थ्याला तो Yes. म्हणाला. But he was in other mood. I don't know that the first student and the third student, what they have connection, we don't know. But the things they were possessing in the wrong time, they asked the bag, my dear people. आणि जो पहिला विद्यार्थी जो तिसरा विद्यार्थी जो आलेला होता त्या दोघांमुळे म्हणजे त्यांचा जो विचारसरणी पण बदलली आणि ते परीक्षेच्या कालावधीमध्ये त्यांनी ती बॅग पुन्हा मागितली. Amen. Hallelujah. Amen. But what happened now? मग काय घडलं? The first, second student, which was so brilliant, doing good, my dear people, the teacher, she was like a teacher saw that person, that second student was without a bag to coming to school, my dear people. आणि जो दुसरा विद्यार्थी जो अभ्यासामध्ये फार हुशार होता त्यावेळेस त्या ठिकाणी जे शिक्षक होते, वर्ग शिक्षक, त्यांनी पाहिलं की हा विद्यार्थी त्याच्याकडे बॅग नाही, तो असाच येतो शाळेत. Oh, coming like that, but he said that because the pressure should not come upon him, that student like told everything and said the teacher said, oh, this is the way, don't worry. Immediately said, don't worry, the bag, I got the bag. मग त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला वर्ग शिक्षकाशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सर्व काही सविस्तर माहिती दिली. मग वर्ग शिक्षक म्हणाले की तू काही काळजी करू नको, मी तुला बॅग देतो. In the same time, in that small time of period, that teacher gave the bag to that student, my dear people. आणि त्या छोट्याशा कालावधीमध्ये त्या शिक्षकांनी मग त्या विद्यार्थ्याला ती बॅग दिली. Amen. And that student could do good, more efficiency and in the class, my dear people. आणि मग जो विद्यार्थी चांगला, जो दुसरा विद्यार्थी, तो अजून आणि अजून अभ्यासामध्ये मग पुढे वाढू लागला. In all this story, या सर्व गोष्टीमध्ये what you get the message now? तुम्हाला आता काय संदेश मिळाला? What the message you get? तुम्हाला काय संदेश मिळाला? First student, second student, and the third student, they all come into one place. And what message you get now? आता पहिला विद्यार्थी, दुसरा, तिसरा विद्यार्थी सर्व एकाच वर्गात होते. This is the story when काय I was संदेश just मिळाला? praying, my dear people. This is the story which, like the Spirit of God say, like making a story and give them a story. Let them assume how the sin, the devil works and tricks and enter into that boy, into that student, my dear आणि people. प्रार्थना करताना पवित्र आत्म्याला या गोष्टीच्या रूपामध्ये मला दाखवून दिलं की सैतान कशा प्रकारे युक्तीद्वारे तो कार्य करतो. So, my dear people, तर माझ्या प्रिया, now this is the way the devil always makes a tricks. If one is there, he adds one more. In that one more, he makes strong. He thinks, oh, I am doing perfect, and the devil
makes him. See, my dear people, if there only one thing, if you that Holy Spirit told me, if only one thing, if had that person have waited only till the final examination, that might be changed in that first student's life, or something different would have happened, my dear people. आणि माझ्या प्रियानं जसं आपण पाहत आलो की या ठिकाणी जे काही आहे स्वभाव जो आहे, म्हणजे मला पवित्र आत्म्याने फक्त त्याच्यातून एकच सांगितलं की जो पहिला जो विद्यार्थी आहे, जर तो कदाचित तो कालावधीसाठी थांबला असता, परीक्षेच्या कालावधीपर्यंत, तर बदलला असता तो. काही Something गोष्ट would घडलं happen, my असतं dear किंवा people. दुसरं काही But घडलं असतं. unfortunate, sin entered that person. पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये पापाने प्रवेश But केला. the student think, no. जे माझं आहे ते मी घेतलं, जे ट्रेनमध्ये झालं ते सेम थिंग हॅपन there. आणि जे त्या रेलगाडीमध्ये झालं होतं तेच या ठिकाणी वर्गात पण घडलं. Why you know it happened? तुम्हाला माहिती का घडलं? The student which came from that school, कारण जो तिसरा विद्यार्थी त्या शाळेतून आलेला होता ते इन्फ्लुएन्सच त्यांच्यावर होता. आणि तोच प्रभाव त्याच्यावर होता. Are you understanding? आता समजलं का? The influence of the first student, like the school of other, that school, that influence, that person was a friend, that influence came upon that boy, but it was not working because he was alone. But when he started on one more friend, that same, that person's friend, it makes a difference. That is why we should not carry somebody's influence. Carry the anointing of God. Carry the man of God's anointing. Don't carry anybody's anointing, my dear people. तर जसं जो पहिला विद्यार्थी त्या शाळेतून आलेला होता, पण तो एकटा असताना तो जास्त चुकत नव्हता, पण ज्यावेळेस त्या शाळेतून जेव्हा तिसरा विद्यार्थी आला, त्यांची ज्या जोडी एकदम घट्ट झाली, त्यावेळेस त्याच्यावरती तो प्रभाव पडला. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे माझ्या प्रियानं, तो चुकीच्या गोष्टीचा प्रभाव स्वतःवरती पाडून घेऊ नका, पापात पडू नका. दिलेल्या गोष्टी परत मागायचं नाही. Hallelujah. In my life, when I give, my dear people, I never ask unless until they give, my dear people. आणि माझ्या जीवनामध्ये मी जेव्हा कधी कोणाला देतो, जे समोरून त्यांनी दिलं तर ठीक, नाही तर मी स्वतःहून कधीच मागत नाही. किती त्रास येऊ दे, but I'll never ask, my dear मला people. किती त्रास होते पण मी मागत नाही. That is why I am blessed. आणि म्हणून मी आशीर्वादित I आहे. am blessed. म्हणून मी आशीर्वादित आहे. For me, spiritual is first. Things of the which is perishable is the second, my dear people. आणि म्हणून ज्या आत्मिक गोष्टी ते माझ्यासाठी पहिलं प्राधान्य आहे, आणि ज्या गोष्टींचा नाश होणार आहे ते नंतर आहे. Oh, hallelujah. What happened? We heard the testimony of Sister Nanda Kadam, my dear people. आणि आपण जी साक्ष ऐकली जी नंदा कदम आंटींची, काय घडलं त्यांच्या जीवनामध्ये. आमेन. You heard that testimony. तुम्ही ती साक्ष ऐकली. Amen. आमेन. And you could see also that the Sunday message which I shared of the Holy Spirit, she confessed to the admin that the Holy Spirit, all things were for me. It was for me. Yes, when it touches you, she was crying and crying and crying, my dear people. आणि जो रविवारचा आपला संदेश जो होता, त्या ठिकाणी ते बघत असताना त्यांनी ते कबूल केलं की हो, ती व्यक्ती मीच होते, आणि त्या पाहत असताना ते रडू लागले भरपूर. And what she said, after that, I could see the blessing came into my house, and I could see the blessing after blessings was coming into my house, my dear people. आणि मग ते काय म्हणू लागले साक्षीमध्ये की जसं त्याच्यानंतर जसं तुम्ही पास्टर मला आशीर्वाद बनला, त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये आशीर्वादामागून आशीर्वाद येऊच लागले. Amen. It is not me, it is the God who blesses you. When God blesses you, it always multiplies, my dear people. आणि हे काही मी नाही माझ्या प्रियानं, तर जो काही परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद केलेला आहे, तो ज्या परमेश्वर आशीर्वाद देतो तो बहुगुणित करतो. मी कोण आहे मल्टिप्लाय करणारा? मी बहुगुणित परमेश्वर करणारा. मल्टिप्लाय करणारा आहे. Amen. God multiplies, God blesses, my dear people. तर फक्त परमेश्वरच त्या ठिकाणी See बहुगुणित the heart, करतो. my dear people. She said that, like, in my account, my payment has come, my dear people. आणि त्यांनी हे पण पहा साक्षीवर सांगितलं की त्यांच्या अकाउंट मध्ये त्यांचा राहिलेला पगार देखील आला. What a testimony, my dear किती people. सुंदर साक्ष माझ्या What a, प्रियानं. like I was praying for her because like something was happened, but I was praying because of the wrong influences she was might be carried. But I was praying, but God showed me her only, and I could become the church could become a blessing for her, my dear people. आणि मी त्यांच्यासाठी नेहमी प्रार्थनेत होतो, कारण काही चुकीच्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावरती होता, पण आता जसं मी प्रार्थना करत होतो की परमेश्वर त्यांना बदलायला पाहिजे. Amen. नाही. Lord has blessed her. की त्यांना परमेश्वरने आशीर्वाद दिला, God has given everything her. आणि मग परमेश्वर त्यांना सर्व काही दिलं. And Lord, like uneducated person, म्हणजे जी अशिक्षित व्यक्ती आहे, amen, and like the money has been transferred, and I tell you, she transferred that amount
that little amount to me first as a blessings, my dear people. आणि जी काही रक्कम त्यांना त्या ठिकाणी आली होती त्यांच्या अकाउंट मध्ये त्यांनी सर्वात पहिलं प्राधान्य त्यांनी I पास्टरला don't know anything about, my dear people. काहीच मला माहिती She called नव्हतं. the admin. त्यांनी ऍडमिनला फोन I केला want to give. आणि मग त्यांनी See, I'm an विचारलं. educated person, but having the fear of God, having the Lord touch, she called, she connected, and she could give transfer the amount in my account. And I was shocked. A person who's uneducated, like not earning so much, but she could transfer the amount, my dear people. आणि त्या ठिकाणी ते व्यक्ती अशिक्षित असून पण त्यांनी पहिलं प्राधान्य म्हणजे म्हणजे पेरण्यामध्ये जे घातलं त्यांनी ऍडमिनला फोन केला, त्याच्यानंतर पूर्ण माहिती घेतली आणि ते जे काही त्यांच्याकडे जास्त रक्कम कमवत पण नाही त्या कमी रकमेतून सुद्धा त्यांनी आशीर्वाद ते बनलेले आहेत. God showed me, my dear people. परमेश्वर मला दाखवून I दिलं. will bless you from the person who is rich. I will bless you from the poor. I will bless you because I am with you. तर परमेश्वर वचनात बोललेलंच आहे की मी तुला श्रीमंताच्या द्वारेही आशीर्वाद करेन, तुला मी गरिबांच्या द्वारे मी आशीर्वाद करेन, कारण God मी showed me, तुझ्यासोबत the आहे. Spirit of God showed me that. God showed me, yes, I have kept you. The church has become a blessing, but you will also be blessed. आणि त्या ठिकाणी परमेश्वर मला दाखवून दिलं की हो चर्च तर तुझ्यासाठी आशीर्वाद ठरेलच, पण तू देखील आशीर्वाद Many बनशील. people have transferred, my dear people. आणि अनेकांनी On मला my रक्कम birthday पाठवली. from Hinjawadi also people were transferred amount, and on my birthday, my dear people, आणि हिंजवडी मधून सुद्धा माझ्या वाढदिवसाला देखील अनेकांनी म्हणजे त्या ठिकाणी many पैसे people पाठवले. were transferred. Why? See, the uneducated, the people, but they have the touch of God. They can do, my dear people. When the Holy Spirit works, when they know that the living God, when they know they come out from the things of their sense, or I cannot say sense, from the things of the world, you come into the spiritual realm, this will happen in their lives. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ते अशिक्षित असून सुद्धा ज्या देवाचा स्पर्श त्यांना होतो, तर त्या प्रत्येक ज्या गोष्टी जे जगिक गोष्टी त्याच्यातून बाहेर निघून त्या फक्त आत्मिक स्वरूपामध्ये पाहत असतात. When she transferred, you could immediately that evening, the husband's phone call also came and said, "You please send me the account detail. I want to transfer the amount, my dear people." She was a sharing the testimony, my आणि dear साक्षी people. मग त्यांनी हेही सांगितलेले की ते जसं त्यांनी पास्टरला ती रक्कम पाठवली आशीर्वाद म्हणून, त्या संध्याकाळी त्यांच्या पतीचा त्यांना फोन आला की तुझ्या अकाउंटची सगळी मला माहिती तू दे, मी तुला रक्कम पाठवतो. When I could receive, I said, "Lord, multiply her blessings." आणि ज्यावेळेस मला त्यांनी जे आशीर्वाद बनले, मी लगेच प्रार्थना केली की प्रभू तू त्यांना बहुगुणित कर. Amen. आमेन. And God answered the prayer. आणि परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकली What you sow, you shall reap. की जे काही तुम्ही पेरणी करा ते कापता. So, my dear people, तर माझ्या प्रियांनो, obedience is very important. आज्ञा पालन फार महत्वाचे आहे. Amen. That is why it says in 22nd verse. म्हणून 22व्या वचनात सांगत आहे Amen. It says, "Obey is better than the sacrifice. To listen than the fats and the rams." It says. आणि म्हणून 22वं वचन काय सांगत आहे की त्या ठिकाणी यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. Bari, bas. Amen. Behold, obey is better than the sacrifice. काय सांगते की पहा यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, Obedience. आज्ञा पालन करणे. Amen. आमेन. How the sin enters. Obedience in full, not as Saul did, my dear people. तर म्हणून माझ्या प्रिय पहा की पाप कसा प्रवेश करतो, शौलाप्रमाणे अर्धवट नाही तर आपल्याला पूर्णतेने If you want आज्ञा to पालन do करायचे. something, do it fully, my dear people. जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते पूर्णतेने करा. If you made any commitments, my dear people, see that commitment has to be fulfilled, my dear people. Otherwise, you're disobeying the God's commandment, my dear people. तुम्ही काही करार The केले- word of God's word, my dear people. जर काही करार केलेले असतील तर ते नक्की म्हणजे ते करार मोडू नये See, त्याची I'm काळजी speaking करा. to you disciples openly. I am not, because unless until I reveal to you something, you will not understand the things, my dear people. कारण मी शिष्यांशी बोलत आहे आणि जोपर्यंत मी तुम्हाला प्रगट करणार तो तुम्हाला समजणार नाही. Everybody, for all those who are watching, everyone, but especially the youths, the disciples, this is for the learning for everyone, my dear people, to open our spiritual eye. What eye we look to everyone, my dear people. हे सर्वांसाठी आहे, पण खास करून जे सर्व युथ्स आहेत किंवा जे कोणी पाहत आहे त्या प्रत्येकासाठी की हे जे काही मी तुम्हाला सर्व गोष्टी प्रकट करत आहे. Hallelujah, आमेन. my dear people. तर माझ्या प्रियांनो, I believe you understand something, my dear तर people. मी विश्वास बाळगतो तुम्हाला The youth, समजलेलं I've आहे. given three illustration to you. तर जसं युवकांना पण देखील या ठिकाणी 3 उदाहरण दिलेलं And so I आहे. believe on the Saturday you'll get a good. You'll know like already from all that you have written on the Fridays, my dear people. You might know, oh, where I've gone little bit here and there, but what is actual you can complete in the Saturday of your last title, my dear people, last round. आणि जे सर्व युवक जे आहेत त्यांना आता ह्या सर्व उदाहरणाद्वारे शनिवारचे जे काही त्यांची उत्तरं आहेत ते लिहिण्यासाठी अजून सोपं जाईल. जे काही त्यांचं राहिलेलं असेल याद्वारे ते अजून शनिवारी व्यवस्थित लिहून You देतील. all are doing good, the disciples, you're growing, and all those who are watching, the many testimonies are coming, and I know God is working in your lives. Be obedient, listen to the word of God, don't have
fully you obey the word of God and see what the miracle in your happen in your lives. तर तुम्ही सर्व चांगले करत आहात, जसं तुम्ही सर्व जे शिष्य आहेत ते देवामध्ये वाढत आहे, तर फक्त एकच पहा की देवाचा शब्द ऐका, पण अर्धवट नाही तर I पूर्णतेने shared त्याला my पाज्ञापालन करा. experience of sin. I shared a person, I could see others, and I could give one illustration, my dear people, where the Holy Spirit led me to speak to you about. Now you think, what is that message? What message? What that story says, and you write into the paper on the Saturday and post it, my dear people. तर माझ्या प्रिय, मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगितलं, इतरांच्याही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, गोष्टीच्या रूपातही मी सांगितलेले. तर तुम्ही जे काय शिकलेले आहात ते तुम्ही शनिवारी तुम्ही त्या पेपरमध्ये देखील लिहू शकता. Hallelujah. Amen. So you all just now pray, my dear people. तर आपण सर्व आता प्रार्थना Today I करूया. take a little much time because I want to complete, because half you'll not understand, because again, you'll wait for one more week, but I want to complete little more lengthy, but it is good. Half knowledge is dangerous, my dear people. आणि आज थोडंफार मी जास्तीचा वेळ घेतलेला आहे, कारण की अर्धवट ज्ञान देणं धोकादायक आहे, म्हणून मी पूर्ण ज्ञान आज देऊन टाकलेलं आहे. Hallelujah. पूर्ण ज्ञान देऊन टाकलं. Hallelujah. Who I am to give is God who has given, my dear मी people. देणारा कोणी पण परमेश्वर I want आहे. to complete this message and you can understand and you can listen to this message 10 times and you can write the message, my dear people. तर मी जसं म्हणत आहे की मी कोण आहे देणारा, पण परमेश्वरच आहे. तर तुम्ही फक्त हा संदेश 10 वेळा ऐका, मग तुम्ही ते Just घेऊ close शकता. eyes, my dear people. आपण सर्वजण डोळे बंद करूया. Just pray for the Lord. मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करतो. Wherever you are, तुम्ही जिथे कुठे असाल, wherever you're watching, my dear people, तुम्ही जिथून कुठे पाहत आहात, the Holy Spirit will touch you. पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श The करेल. Holy Spirit will come upon you right now. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल. Are you ready, my dear people? तुम्ही तयार आहात का? Are you ready, my dear तुम्ही people? तयार आहात का? Come on now, come one step ahead in your spirit and say, lift your hands and praise the living God. तर आता एक पाऊल पुढे या आणि तुमचा हात उंच करून तुम्ही परमेश्वराची Come आराधना with the करा. full obedience. पूर्ण आज्ञा पालनाने या. Let the devil not, if you know that little tricks is devil is doing, find it right now and come out from that tricks. You will be true worshiper of God. आणि जर सैतान जर काही युक्त्या तुमच्या जीवनामध्ये थोडंफार जरी करत असेल तर त्याला आत्ताच त्या ठिकाणी बांधा आणि त्या पूर्ण युक्त्यांपासून मोकळे होऊन पूर्णतेने परमेश्वराची आराधना करा. My dear people, तर माझ्या प्रियांनो, as the story says, जसं गोष्ट सांगत होतं, the things which we see, it is not seen, but the things which is done hidden, it is always open, because it is wrong thing happen, my dear people. आणि ज्या गोष्टी आपण पाहिलं की ज्या गोष्टी घडत होत्या, जे कोणाला दिसल्या नव्हत्या, पण ज्यावेळेस त्याचा नंतर आपण पाहतो की ते पूर्णपणे उघड होत होते. Everything, because everybody has to come into repentance, my dear people. तर प्रत्येकाने पश्चातापामध्ये येणं फार गरजेचं आहे. My dear people, माझ्या प्रियांनो, come forward and just give your life to the Lord Jesus. पुढे या आणि आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित. Praise Him right now. त्याची आता स्तुती करा. Praise Him for a moment. Just praise for 30 seconds. Just pray in the Spirit, my dear people. 30 सेकंद पर्यंत त्याची तुम्ही स्तुती करा माझ्या Pray and प्रियांनो. ask forgiveness to God, my dear people. आणि परमेश्वराकडे क्षमा मागा. Oh, Rabba Shakhantori Mahara Shakarabaraba. Oh, Rabba Sotori Mashakarabaraba. Oh, as you're praying, the Holy Spirit is just coming upon you right now. जसं तुम्ही प्रार्थना करते तर पवित्र आत्मा Oh, the तुमच्यावरती येत anointing आहे. is falling upon you right now. तो अभिषेक तुमच्यावरती वाहत आहे. Oh, receive. Oh, स्वीकारा माझ्या प्रियांनो. receive the anointing right आता now. अभिषेक स्वीकारा. Every devil who try to play tricks in the people's life right now, I bind that part devil, leave in Jesus' name. आणि जो सैतान लोकांच्या जीवनामध्ये युक्ती खेळण्याचा प्रयत्न करतात, सैतानाला मी येशूच्याच नावात धमकावतो, सोड Leave you लोकांना. devil in Jesus' सोड name. सैतान येशूच्याच Every नावात. devil who making people to go into the sin, taking more people into sin, I bind that power of devil in the name of आणि Jesus. जो सैतान लोकांना पापामध्ये खेचण्याचा प्रयत्न करतात, सैतानाला मी धमकावतो, सोड येशूच्याच नावात. My dear people, माझ्या प्रियांनो, the God's anointing is falling upon you. देवाचा अभिषेक तुमच्यावरती येत आहे. Real disciples. खरे शिष्य, If you want to become a real disciple, जर तुम्हाला खरे शिष्य बनायचं आहे know the trick of the devil. तर सैतानाची युक्ती जाणून घ्या. And the real disciples always be a giver, not the taker. आणि जे खरे शिष्य आहेत ते नेहमी देणारे होतात, ते कधी घेणारे A होतात. real disciples will flow in the spirit, not in the carnal. आणि जे खरे शिष्य आहेत ते परमेश्वरामध्ये वाहणारे होतात, ते परमेश्वरापासून माघारी जाणारे होतात. नैसर्गिक नाही. ते नैसर्गिक नसतात. They are
carnal people will never flow in the spirit. कारण जे नैसर्गिक व्यक्ती आहे ते कधी आत्म्यामध्ये वाहत But नाही. one who's flow in the spirit, he'll always be the giver of the things, never taker of the things, my dear people. पण जो आत्मिक स्वरूपामध्ये जो वाढणारा असतो तो नेहमी देणाराच होतो, तो कधी घेणारा होत Oh, नाही. hallelujah. My dear people, तर माझ्या प्रियांनो, you want to become a real disciples. जर तुम्हाला खरे शिष्य बनायचं आहे, And the word has come to you. It says, let obey the word of God. Listen to the word of God. देवाचा शब्द जर तुमच्याकडे आलेला आहे तर तो तुम्हाला म्हणत आहे की फक्त परमेश्वराचे म्हणणे Be ऐका. obedience. आज्ञा पालनात राहा. Better than the sacrifice. यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे. My dear people, तर माझ्या प्रियांनो, God will bless you. परमेश्वर तुम्हाला God will आशीर्वादित honor करेल. you. परमेश्वर तुमचा मान राखेल. Obey. आज्ञा पालन करा. Obey the church. चर्चच्या आज्ञा पालन Obey करा. the church pastors. चर्चच्या पास्टरांच्या आज्ञेत राहा. Church, obey the word of God. आणि त्या ठिकाणी चर्च देवाचा शब्द पाळतो. First, most important thing, you need to obey the God's commandment. आणि सर्वात पहिली जी बाब आहे ती म्हणजे परमेश्वराची आज्ञा When पालन you obey the करणं. God's commandment, you will obey the church. ज्यावेळेस तुम्ही देवाची आज्ञा पालन करता तुम्ही आपोआप You will be चर्चची आज्ञा submissive to पालन the करता. church. मग तुम्ही चर्चच्या And when you अधीन obey, राहता. be submissive, you will be submissive to the pastor. ज्यावेळेस तुम्ही चर्चच्या अधीन राहणार तर तुम्ही आपोआप पास्टरांच्या देखील अधीन राहणार. If you are not submissive, that means you are not submissive to anything. जर तुम्ही अधीनतेत नसणार त्याचा अर्थ तुम्ही कोणाच्याच अधीन नाहीये. My dear people, तर माझ्या प्रियांनो, God's anointing is just flowing upon your lives. देवाचा अभिषेक तुमच्यावरती वाहत आहे. Be blessed in Jesus' name. येशूच्याच नावात Be आशीर्वादित blessed व्हा. in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Lord, I pray, let them grow in the maturity. प्रभू मी प्रार्थना करतो ते प्रौढतेमध्ये वाढू दे. Let them increase their level of spirituality in their lives. प्रभू त्यांचे आत्मिक स्वरूप वाढू दे. Yes, some disciples are being touched right now. आता काही शिष्यांना परमेश्वर स्पर्श करत Some आहे. people, elderly people, all be also be touched right now. आणि आता काही प्रौढ जे शिष्य आहेत त्यांना देखील परमेश्वर स्पर्श करत आहे. Yes, all those watching, some good people also they are watching. Like the anointing is flowing now. आणि जे काही चांगले पण आहेत त्यांच्या देखील परमेश्वराचा अभिषेक वाहत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. My dear people, तर माझ्या प्रियांनो, every blessings is flowing upon your lives. प्रत्येक आशीर्वाद तुमच्या जीवनावरती वाहत आहे. Spiritually, physically, financially, materially, all the blessings I bless them in the name of Jesus. आत्मिक, शारीरिक, भौतिक, आर्थिक प्रत्येक भागामध्ये तुम्हाला आशीर्वादित करतो येशूच्या Every नावात. payment be released in the name of Jesus. येशूच्या नावात सर्व पगार मोकळे Every होते. kitchen be full in the name of Jesus. येशूच्या नावात सर्व स्वयंपाकघर भरलेलं असू दे. Let there be peace, joy, happiness in your family. कुटुंबामध्ये त्या ठिकाणी शांती, आनंद, सुख, समाधान असू दे. That's what God says. देवाचा आत्मा सांगतोय. I don't know. Somebody's job is extended. I don't know what. Somebody's job is extended. Somebody extended. I don't know what extension, but somebody's job is extended, my dear people. मला माहिती नाही काय सांगण्याचा प्रयत्न करते पण त्या ठिकाणी कोणाची तरी जी नोकरी आहे ती पुढे जात आहे. The job is there, but the extension of the job somebody is getting, my dear people. म्हणजे नोकरी तर आहे पण कोणाला तरी ते नोकरीचा अजून वाढ करून मिळत आहे. I don't know what exactly is from God. The Holy Spirit told me to speak when I was praying also. Also now the Holy Spirit reminded me to tell the people that the job is there but it's extended right now. म्हणजे पवित्र आत्मा मला प्रगट करत आहे की कोणाची तरी नोकरी आहे पण परमेश्वर त्याला अजून पुढे वाढवत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Be blessed. Receive the blessings. आशीर्वाद स्वीकारा. Receive the blessings. आशीर्वाद स्वीकारा Thank you, परमेश्वरापासून. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All glory to you. सर्व गौरव Cover तुलाच all of करतो. them under your blood of Jesus. तुझ्या सर्वांना फक्त रक्ताखाली झाकून ठेव. Thank you. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So, my dear people, I believe all you could understand what the word of God has come to you. तर माझ्या प्रियाला मी विश्वास ठेवतो की देवाचा शब्द तुमच्याकडे आलेला Be in आहे. excitement, all of them, my dear people. तर सर्वजण उत्साही व्हा. God has given 3 illustrations. जसं परमेश्वर तुम्हाला 3 उदाहरणं दिलेली आहेत. Amen. And one from the first, starting from the Saul, and one lively example of myself and the others, and one story, and we could see all this have a good how the devil tricks, and we need to come out from the tricks of the devil, my dear people. जसं आपण शौलाच्या जीवनातून माझ्या स्वतःच्या अनुभवातून इतरांच्याही गोष्टी अनुभवातून मी तुम्हाला सांगितलं आणि जसं गोष्टीद्वारे सांगितलं की सैतान कशा प्रकारे युक्ती You खेळतो. want to learn more? Wait for next week. More deeper thing we'll learn how God speaks to us, my dear people. तर तुम्हाला अजून शिकून घ्यायचं आहे
किंवा जाणून घ्यायचा असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये देखील तुम्ही पुन्हा या आणि मग तुम्ही पुन्हा पाहू शकता. God bless you. ते बाबा तुम्हाला आशीर्वाद देऊ.